अमरावती शहरातील महानगरपालिकेच्या उद्यानात 4 दिवसीय भव्य गुलाब उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत। शहरातील नागरिकांना गुलाबांच्या विविध आणि दुर्मिळ प्रजातींची माहिती व्हावी तसेच पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे। उद्यान परिसरात शेकडो प्रकारचे रंगीबेरंगी आणि सुगंधी गुलाबांची आकर्षक मांडणी करण्यात आली असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। या उत्सवाचे उद्घाटन महापौर श्रीचंद तेजवानी आणि मनपा आयुक्त सौम्य शर्मा यांच्या हस्ते पार पडले। यावेळी आयुक्तांनी महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। विशेष म्हणजे गुलाब उत्सव संपल्यानंतर या सर्व रोपांचे उद्यानात प्रत्यारोपण करण्यात येणार आहे। त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे। अमरावतीकरांकरिता हा गुलाब उत्सव म्हणजे निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्याची एक अनोखी संधी ठरत आहे। नमस्कार। प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम के बीच में और रहवासी इलाके में जो ये गुलाब के बगीचे को डेवलप करने के लिए 2017 से 22 तक हम नगर सेवक थे। उस टाइम के सुनील देशमुख के हमारे आबनार जी, उनकी संकल्पना से मेरे सहकारी सुनील जी पडोड़े, उन्होंने ये बगीचे को डेवलपमेंट किया था। और वो बगीचे की ये बीच के जो 4 वर्ष गए हैं, उस 4 वर्षों में इसकी देखभाल न होने के कारण ये पूरा डाउन हो गया था। पर मैं शुभकामनाएं देता हूँ मेरे आयुक्त मैडम को, जिन्होंने ये बगीचे का दौरा करके आज उसी बगीचे को वापस गुलाब के जैसे महका दिया है। मैं उनको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। और मैं सभी यहाँ के नागरिकों को भी विनती करता हूँ कि आप अपनी जवाबदारी समझकर इस बगीचे की देखरेख करें। इसका लाभ आपको ही मिलना है। बहुत बहुत धन्यवाद। आज अमरावती महानगरपालिका येथे आपले रोज गार्डन कॅम्प एरियामध्ये गुलाब उत्सवचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या रोज गार्डनमध्ये भरपूर व्हरायटीचे रोजेस तसेच क्रीपर्स, बोगनविला असे लावण्यात आलेले आहेत। आणि हे जे उत्सव आहे पुढच्या 3 दिवसासाठी चालेल आणि पूर्ण वर्षभरात या गार्डनची मेंटेनन्स आणि याला रोज गार्डनच्या जे ओरिजिनल ग्लोरी आहे त्यापर्यंत आपण परत घेऊन जाणार आहे। तर सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्ही या आणि इथे पहा। आणि सर्व नागरिकांना ही पण सूचना आहे की इथे आमच्या हिदायतीची गरज आहे। इथे लावलेले जे रोज आहेत ते तोडू नये, असे जे संरक्षण आहे ते करावे।